मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आपलं मनापासून स्वागत. श्री कुर्लाई मातोश्री सरतोडी क्रिकेटच्या मोहक माया नगरीमध्ये, क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपलं मनापासून स्वागत. सेकंड राऊंड मधील महत्त्वपूर्ण अशी लढत सुरू होते. दोन संघांमध्ये एका बाजूने स्वतः यजमानात आपल्या होम ग्राउंडवर फलंदाजीचा आस्वाद घेण्याकरिता सज्ज आणि त्यांच्या विरोधात किराईपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्याकरिता दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा आहेत. सफाळ विभाग म्हणजेच क्रिकेटची खाण आणि त्या खाणीमधून अनेक हिरे जन्माला येऊ लागलेले आहेत, ज्यामध्ये एकापेक्षा एक सर्रास खेळाडू आपण पाहिलेले आहेत. मागील काही हंगामांपासून यंदाचा जो हंगाम आहे मनोज पाटीलने भरपूर गाजवला. अगदी आकर्षक स्वरूपातील बाईक देखील त्याने आपल्या नावावरती करून दाखवलेला आहे. या सफाळे परिसराच्या माध्यमातून भरपूर खेळाडू आहेत ज्यांनी स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. परंतु प्रत्येक वर्षामध्ये कोणता तरी एक खेळाडू त्याचा उच्च श्रेणी खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 2019 ते 2026 ही 7 वर्ष सफाळे विभागातील क्रिकेटला एक नवीन उंची, असीम उंची प्राप्त करून देणारे आहेत. आणि एकापेक्षा एक दर्जेदार स्पर्धा या विभागामध्ये होत असतात. त्यामधील महत्त्वपूर्ण अशी टुर्नामेंट आपण पाहतोय. श्री कुर्लाई मातोश्री चषक सरतोडी 2026 चा हा रणसंग्राम आहे. क्रिकेटची रणधुमाळी आहे, क्रिकेटची धुमस चक्र आहे, क्रिकेटचा कुंभमेळा आहे. आज या स्पर्धेचं बिगुल वाजलंय. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीमधील ही निर्णायक लढत सुरू होते. पहिल्या षटकातील पहिला बॉल प्रॉपर ज्युसी हाफ ऑले होता. हलकसं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले होतं. बॅटला नॉर्मली स्लॅश केलं होतं. पॉइंट परिकक्षामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डॉट चेंडूची सांगता. या आधीच्या सामन्याचा हिरो सध्या बॅटिंग स्टान्स वरती आहे. प्लेअर ऑफ द मॅच चा आकर्षक टी शर्ट त्याच्या शरीरी यष्टीवरती पूर्णपणे शृंगारलेला आहे. भूषणला आपण पाहतोय 44 धावांची अत्यंत बहारदार नजरेच्या कवाक्षामध्ये आणि या हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवावी अशी इनिंग त्याने साकारलेली आहे. परंतु आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखणार किंवा नाही हे देखील बघण्याजोगं. हा खूप मोठा मोमेंट ठरू शकतो या मॅच मधला. बॅटची एज होती, यष्ट्यांच्या मागे झेल सुटलाय. तुम्ही झेल कोणाचा सोडताय ते देखील महत्वपूर्ण गणलं जातं. एक एक झेल क्रिकेटच्या विश्वामध्ये खूप मोठी तफावत सोडून जातो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं 2023 चा जो विश्वकरंडक भारतीय संघ अंतिम सामन्यामध्ये पराभूत झाला, परंतु त्या स्पर्धेमधील एक सर्वाधिक महत्वाचा जो क्षण तो आपण जरूर उलगडूयात. बघा, झेल सुटल्यानंतर आता पुन्हा एकदा चेंडूला प्रॉपरली बॅटला स्लॅश केलंय, स्लाइस केलंय आणि डे पॉइंट परिकक्षेला क्लिअर करणारा हा देखना चौकार आहे भूषणच्या बॅटमधून. परंतु याआधी झेल देखील सुटलेला आहे. बघा, 2023 मध्ये आपण पाहिलं होतं तो झेल सुटला होता ग्लेन मॅक्सवेलचा. ॲक्युरेट 24 या धावसंख्येवरती ग्लेन मॅक्सवेल बॅटिंग करत होता. तिथे जीवनदान देण्यात आलं ग्लेन मॅक्सवेल या फलंदाजाला. आणि पुढे जाऊन आपण पाहिलं ॲक्युरेट द्विशतक साकारलं. केवळ डबल सेंचुरी नव्हती, एका पायावरती केवळ डबल सेंचुरी नव्हती, तर अफगाणिस्तान संघाला विश्वकरंडकाच्या बाहेरचा रस्ता देखील दाखवला आणि सरतेशेवटी ऑस्ट्रेलिया विश्व विजेता देखील ठरला होता. एक एक झेल क्रिकेटमध्ये किती मोठी तफावत सोडून जाऊ शकतात या मॅच मध्ये भूषणला ते दाखवून द्यायचं. त्याचा देखील झेल सुटलाय. 4 धावा आहेत फलकावर. आतापर्यंत अधिकृत स्वरूपातील 4 चेंडू संपन्न झालेले आहेत. लाऊड अपील आहे. पंच तितकीशी एक्साइटमेंट दाखवत नाहीयेत. सुंदर स्वरूपामध्ये आणखीन एक डॉट चेंडू रिलीज होतोय. चौकार जर वगळला तर गोलंदाजी बहारदार राहिली. पहिल्या षटकामध्ये जयेशच्या माध्यमातून 6 चेंडूंमध्ये त्याने केवळ 4च धावा खर्च केलेल्या आहेत. अत्यंत इकॉनॉमिकल प्रदर्शन राहिलं. परफेक्ट ॲक्युरेसी, चांगला गोलंदाजीचा अँगल, योग्य लेंथ अँड लाईन वरती सातत्य आणि या सर्व गोष्टींच्या बळावरती 6 चेंडूंमध्ये जयेशने केवळ 4च धावा खर्च केलेल्या आहेत. एक जीवनदान मिळालंय भूषण
या फलंदाजाला असे भरपूर झेल 1999 मध्ये स्टीव्ह वॉच्या बाबतीत हा किस्सा घडला. असं वाटलं होतं की बहुधा दक्षिण आफ्रिका संघ विश्वविजेता होईल, परंतु नाही. एक झेल सोडला स्टीव्ह वॉचा. पुढे जाऊन त्याने 120 धावांची खेळी साकारली आणि सरतेशेवटी ऑस्ट्रेलिया संघ विश्वकरंडकावरती नाव कोरत असताना आपल्याला बघायला मिळाला एक एक झेल जो फार महागडा ठरू शकतो क्रिकेटच्या या वसुंधरेवर. असे भरपूर किस्से आहेत. भूषण किती फायदा उचलेल? संघाचा महत्वाचा आणि आघाडीचा अग्रमानांकित फलंदाज. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. हेमंत आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक जबरदस्त हाताळण्यात आलंय. प्रॉपर लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईलने. बघा जो रिलीज पॉइंट हेमंतच्या माध्यमातून तो तुम्हाला लसित मलिंगाची आठवण करून देऊ शकतोय. अगदी अटॅकिंग आणि अग्रेसिव्ह स्वरूपाचा हा रिलीज पॉइंट. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. सिंगलचं रोटेशन झालंय. 5 धावा फलकावरती आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये अत्यंत रोमहर्षक उत्साहवर्धक सफाळे वासियांच्या नखशिखांत पसरलेली स्पर्धा आपण सध्या पाहतोय. श्री कुर्लाई मातोश्री चषक सरतोडी हा झेल सोडल्याचा परिणाम आहे. प्रॉपर इनसाइड आउट. बॅटच्या अगदी मिडल आणि बॉटमच्या केंद्रस्थानावरती चेंडू जाऊन ब्रश झाला होता आणि बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर प्रॉपर ब्रँडॉन बॅरी मॅक्युलम कॉपीबुक स्टाईलने प्रचंड बॅट स्विंग अगदी जोरकस होता. त्याचा फायदा मिळाला. ताकदीचा प्रयोग केला होता फलंदाजाने. प्रचंड पॉवर जनरेट केली होती. शोल्डर मधून बॅकलिफ्टचा प्रभावी वापर होता आणि त्याचा परिपाक हा चौकार. जास्त गती देत आहेत गोलंदाज आणि त्या गतीचा देखील फायदा फलंदाजाने उचलला होता या चेंडूवर. डॉट बॉल आलाय. फलकावरती आतापर्यंत 9 धावा आहेत. त्यामध्ये 2 महत्वपूर्ण स्वरूपातील चौकार आपण पाहिलेले आहेत. अदरवाईज गोलंदाजी चांगली होतं. योग्य लेंथ आणि लाईन मेंटेन करण्यात आलेला आहे. हा शॉर्ट ऑफ लेंथ टप्प्यामध्ये बिघाड झाला आणि त्याचा फायदा उचलणार आहे मिस्टर भूषण डोंगरे. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यामध्ये माहिर आहे. गुंडप्पा रंगणात विश्वनाथ श्रेयस संतोष अय्यर अजिंक्य मधुकर रहाणे रोहित गुरुनाथ शर्मा सर्वांची आठवण करून देत असताना बघा काय स्लॅश केलाय. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं हे मादक सौंदर्य आहे. क्रिकेटच्या पुस्तकातील हे तंत्रशुद्ध फटके आहे. टेक्निकल साऊंड सिस्टम. फलंदाज बघा तत्काळ पुनरावलोकन. व्हॉट अ शॉट. भूषण यू ब्युटी. हॅट्स ऑफ. अशा प्रकारचे फटके खेळण्याकरिता तुमच्याकडे केवळ टायमिंग आणि टेक्निक नाही तर टॅलेंट देखील असावं लागतं आणि ते टॅलेंट आहे भूषणकडं. सुपर बॅटिंग. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये जेवढे चेंडू ज्युसी हाफ आले आणि यॉर्कर लेनच्या आहेत त्यावरती फलंदाज सपशेल फ्लॉप ठरलेले आहेत. जे काही चौकार षटकार आले त्या शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूंवर. म्हणून एका गोलंदाजासाठी त्याने आपल्या चेंडूच्या टप्प्यावर ठेवलेलं सातत्य हे फार महत्वाचं आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये. इनसाइड आउट पद्धतीने खेळलेले आहेत. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक सिंगल येत. चौकार तर येत आहेत परंतु जो करंट रन रेट आहे तो केवळ आपल्याला 7चा पाहायला मिळतोय. 14 धावा आहेत फलकावर. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. 2 षटकांच्या समाप्तीअखेर 14 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 6 सीटर युट्यूब वाहिनी खूप चांगली गुणवत्ता प्रदान करते. आदरणीय गौरवजी पाटील ऍज अ टेक्निशियन या स्पर्धेला खूप छान रीतीने कव्हर अप करतात आणि या छायाचित्रकाराचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. खूप सुंदर छायाचित्रण होतं. यज्ञेश भोईर अँड तुषार कुर्ले हे फक्त नाव नाहीये तर खूप मोठा ब्रँड. सातत्यपूर्ण रीतीने 6 सीटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून चांगलं छायाचित्रण ते करत आलेलं आहेत. सद्यस्थितीमध्ये 2 षटकांच्या समाप्तीअखेर 14 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. पॉवर प्लेचं बंधन शिथिल. मेरीबोलॉन क्रिकेट क्लब MCCच्या नियमांतर्गत आता 38 सर्कलच्या पलीकडे तुम्ही जास्तीत जास्त 5 क्षेत्ररक्षक ठेवू शकता. त्या नियमांशी कटिबद्धता राखणं हे गरजेचं असतं. क्रिकेटच्या या वसुंधरेवर क्रिकेटच्या क्षितिज वलयावर रूल्सचं महत्व फार मोठं गणलं जातं. आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जर आपण पाहिलं तर एक डीप स्क्वेअर लेग घेण्यात आलाय. त्यानंतर एक वायडिश लॉंग ऑन एक काऊ फेस घेण्यात आलाय. ऑफ साइडला एक क्युरेटिक वायडिश लॉंग ऑफ पाहायला मिळतोय 38 सर्कलच्या आतमध्ये. ऍज अ लेफ्ट हँडर बॅटर जर आपण पाहिलं तर एक शॉर्ट स्क्वेअर लेग एक शॉर्ट मिड विकेट एक शॉर्ट फाईन लेग आणि खास करून उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लॉंग लेग डीप फाईन लेग लॉंग स्टॉप डीप थर्ड मॅन डीप बॅकवर्ड पॉइंट आणि डीप स्वीपर कव्हर. ह्या एरिया जो आहे तो रिक्त ठेवण्यात आलाय. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. जयेश आलेले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. किरई पाडा
या संघाच्या माध्यमातून थोडंसं स्पीडअप करा. यानंतर देखील एक सामना आपल्याला परिपूर्ण करायचा आहे. तेथे बहुतेक 4 किंवा 3 षटकं खेळवावे लागतील. जर आपण जास्त वेळ व्यतीत केला, थोडंसं स्पीडअप जरूर करा. टाइम इज मोर दॅन मनी. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. वेळेपेक्षा मानवी आयुष्यामध्ये महत्वपूर्ण असं काहीच नाही. म्हणतात ना की सकाळी जर तुम्ही वर्तमानपत्र खरेदी करायला गेलात तर 10 रुपये इतकी किंमत असते, परंतु गौरवजी तेच जर वर्तमानपत्र आपण संध्याकाळी घ्यायला गेलो ना तर रद्दीच्या भावामध्ये विकलं जातं. हा वेळेचा महिमा आहे. वेळेसमोर सगळे फ्लॉप आहेत, म्हणून थोडंसं वेळेचं भान आपण जरूर बाळगा. थोडीशी त्वरा करा, घाई करा, ही विनंती आहे खास करून या मॅच मध्ये. हा चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. डबल माइंड सेट मध्ये खेळले होते. सुंदर झेल परिपूर्ण करण्यात आलाय कैलासच्या माध्यमातून. झटका लागतोय फलंदाजी करणाऱ्या यजमानांना, श्री कुर्लाई मातोश्री सरतोडी या संघाला. झटका आपण पाहू शकतात. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि येऊयात मॅच मध्ये. धन्यवाद श्री कुर्लाई मातोश्री. हा जयघोष सुरू आहे आणि येणाऱ्या 4 दिवसांमध्ये हा जयघोष आपण सातत्यपूर्ण रीतीने ऐकणार देखील आहोत. नव्याने फलंदाज झालेले आहेत मिस्टर बिपिन. एक हार्ड हिटर, मॅसिव्ह हिटर, खास करून मिड विकेट परिकक्षामध्ये मोठमोठे फटके खेळण्यामध्ये महारत हासिल असलेला क्रिकेटपटू. आणि जो उल्लेख मी केला होता, ऑन साइडला जास्तीत जास्त फटके तो खेळतो. या आधीच्या सामन्यामध्ये देखील सुरुवात त्याने षटकारानेच केली होती. तो षटकार मिड विकेट मध्ये होता. हा षटकार स्क्वेअर लेग मध्ये जबरदस्त, जणू काही डगआउट मधूनच तो सेट होऊन येतो. बघा तत्काळ पुनरावलोकन, बॅकलिफ्ट बघा आणि स्ट्रॉंग बॉटम हँड, दोन्ही गोष्टी काही कमालीच्या आहेत. हेड पोझिशन अगदी स्ट्रेट, स्ट्रोक मेकिंग करत असताना आणि थोडीशी एबी डिव्हिलियर्सची झलक देखील बघायला मिळतं. बॅट ज्या पद्धतीने तो टिल्ट करतोय, स्वतःला चार्ज करण्याचा प्रयत्न आहे. बावीस धावा परिपूर्ण झालेले आहेत. 22 रन्स स्कोर कार्डवर. त्या कोलॅबरेशनचा अभाव होता. फलंदाजाला गुंगारा देणारा चेंडू आहे. पंचमात्र त्या ठिकाणी दर्शवत आहे. थर्ड अंपायर रिपेअर करण्यात आलेला आहे. चला यावं थर्ड अंपायर आपण बघावं धावचित झालेले आहेत किंवा नाही. बॅटर्स या थर्ड अंपायर या आणि लवकरात लवकर बघा नक्की काय घडलेलं आहे. MNK पॅनल आपण परीक्षण करायचं की नक्की काय घडलेलं आहे. या आधीच्या चेंडूवर धावचितच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेले आहेत किंवा नाही. पलीकडे डीप मिड विकेटला क्लिअर करण्यात आलेला आहे. फलंदाज बिपिनच्या माध्यमातून दुसरा षटकार आलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग, स्वीट अँड स्मार्ट, फास्ट अँड फ्युरियस. 6. धन्यवाद डिस्क चौकी.
$29 धावा फलकावरती परिपूर्ण. षटक क्रमांक एक्युरेट सद्यस्थितीमध्ये चौथा विद्यमान. मोठे फटके तर येत आहेत परंतु काही निर्धाव चेंडू देखील. स्लोवर वन खूप धीम्या गतीने चेंडू रिलीज केले जात आहेत गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून आणि शार्प टर्न त्यांना मिळते. मातीच्या विकेटवरती फिरकीपटूंना भरपूर मदत असतं आणि सध्या तो किस्सा घडतोय दिनेशच्या बाबतीत. आणखीन एक ऑन ड्राईव्ह आहे. बिपिन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आले. बिपिनने चांगली बॅटिंग केलंय या सत्रामध्ये. त्याचा स्ट्राईक रेट जर आपण पाहिला बिपिनने आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेला आणि एक्युरेट 433.33च्या स्ट्राईक रेटने 13 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. 30 धावा आहेत फलकावर. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत बिपिनने. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये खूप चांगले षटकार खेचलेले आहेत परंतु रचनात्मक फटका खेळण्याच्या मोहामध्ये निर्धाव चेंडू रिलीज होतोय. हे षटक चांगलं आहे दिनेशांचं. अत्यंत किफायतशीर स्वरूपातील गोलंदाजी आहे. आणखीन एक शार्प टर्न आणि त्या टर्न मध्ये फलंदाज फसलेले आहेत. बघा ह्या चेंडूचं तत्काळ पुनरावलोकन तुम्ही बघा. खरं तर फलंदाजाचा स्टान्स आहे लेग स्टंपवर हलकासा तो शफल झालाय. त्यानंतर टर्न बघा शार्प टर्न आहे पूर्णपणे प्रॉपर लेग ब्रेक आहे आणि चेंडू शरीरयष्टीपासून भरपूर दूर गेला आणि त्या कारणास्तव बिपिनची विकेट आले. फलंदाज बाद कॉल. धन्यवाद डिस्क जॉकी. नितेशजी कदम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. गौरवजी हा चर्चेचा विषय आहे. खरं तर सध्या फलकावरती 30 धावा आहेत आणि 2 गडी गारज झालेल्या आहेत. बघा जेवढी जेपी पॅनलची चर्चा आहे ना महाराष्ट्रामध्ये, आपण आपल्या सफाळे परिसरामध्ये जर आलात तर MNK पॅनलची देखील तितकीच चर्चा आहे. कारण त्याच्यामध्ये किंग मेकर पर्सनॅलिटी देखील आहे. अर्थातच महेंद्र भोईर आणि त्यांचे साथ सुपस्थित असताना नितेश कदम आहेत, लाला मुकादम आहेत आणि किशोरजी पाटील देखील आहेत. सध्या चर्चेचा विषय बनलेला. महाराष्ट्रामध्ये एकच ट्रेंड आहे, सबसे कातील गौतमी पाटील, परंतु सफाळे विभागामध्ये आल्यानंतर सबसे कातील किशोर पाटील हा चर्चेचा विषय आहेत. आणि MNK पॅनल सध्या भरपूर टुर्नामेंट त्यांच्या अखत्यारीमध्ये आलेले आहेत. तुम्ही 2025चा अगदी उत्तरार्ध घ्या किंवा 2026चा पूर्वार्ध घ्या, डे नाईट बिझी त्यांचं शेड्यूल आहे आणि खूप चांगली पंचांची भूमिका ते अदा करतायत. आपण वळात मॅचच्या दिशेने ज्यात 34 धावा प्रोग्रेस कार्डवर सफाळे प्रीमियर लीग सारखी एक महाकाय स्पर्धा समवेत यंगस्टार चषक मागणे हे देखील स्पर्धा त्यांनी साकारलेली आहे. तो देखील एक चर्चेचा विषय तर आहे. इनफिल्डच्या वरून सजवलेला फटका आहे वाईडिश लॉंगअपच्या दिशेने. दुसऱ्या धावेसाठी सक्रिय प्रयत्नशील दोन्ही फलंदाज शिताफेणे आणि कसोशीने या 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. बघा स्ट्राईक रेट आपण चेक करूयात भूषणचा. भूषणने आतापर्यंत या सत्रामध्ये 19 चेंडू फेस केले, त्याला मात्र सूर सापडला नाही संपूर्ण सत्रामध्ये. त्याचा स्ट्राईक रेट थोडासा चिंतेचा विषय ठरला. भगवान की माया कभी धूप तो कभी छाया आणि क्रिकेटचा खेळ हा असाच. कधी तुम्हाला यश मिळतं कधी तुम्हाला अपयश देखील प्राप्त होतं. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये जमिनीवरती पाय ठेवून चालणं फार गरजेचं आहे. अपुलचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये. पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न. येथून मात्र पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलेला आहे. भूषणच्या खेळीचा अंत कोण यस डिझायर.
धन्यवाद. 37 धावा, 3 गडी गारद. स्लॉग ओव्हर सुरू आहे. ऍज कंपॅरिझन मध्ये धावा हव्या तितक्या आलेल्या नाहीयेत, परंतु एक क्रिकेट खूप मोठा लेवलर, मोठ्या खेळाडूंना धूळ चालणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. नव्याने फलंदाज झालेले आहेत मिस्टर आदर्श फलंदाजी करण्याकरिता. थोडंसं स्पीडअप जरूर करा, मी नम्र विनंती करतोय कॉमेंट्री स्टुडिओ मधून. बघा 5:13 झालेले आहेत. सध्या सूर्यास्ताची वेळ जर आपण विचार केला गौरवजी 6:30 6:35 पर्यंत पूर्णपणे तम साम्राज्य चहूबाजूंनी ते फोफावणार आहे प्रगल्भ रीतीने आणि त्या अनुषंगाने थोडंसं स्पीडअप जरूर करा. 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर संग्राम यांना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा. चौथं षटक मात्र विलक्षण राहिलं. दिनेशने सामन्याला अक्षरशः कलाटणी प्राप्त करून दिली. असं वाटलं होतं की बहुतेक 50-60 पर्यंत पोहोचणार सरतोडी संघ, परंतु दिनेशचे 6 चेंडू हे दर्जेदार राहिले आणि 6 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ एकच धाव दिनेशने खर्च केली आणि तेथून धावसंख्येला ब्रेक लागला. 38 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. पंच दर्शवित असताना इथून व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. उनको बोलिए वो कलेक्टर ऑफिस के इधर खड़े रहेंगे, उसको वाड़ा का 2 पार्सल और एफिलेटिंग में से 3 या 4 पार्सल वो ला कर देगा. 6:30 से पहले वो दोनों पार्सल आपको ला के देंगे. दोन्ही पंचांच्या माहितीसाठी यानंतर आपण 4 षटकांचा सामना खेळवणार आहोत. त्या अनुषंगाने आपण खेळाडूंकडून जितकी शक्य तितकी घाई करून घ्या. ओपनिंग बॅटर्स दाखल झालेला.
अरे बाबा वो क्लियर हो गया, उनको शैलेश भाई को बोलो कलेक्टर ऑफिस के इधर खड़ा रहने का। वो सुनील आएगा ना तो दे देगा। हाँ हाँ, अरे मैं आपको बोल रहा हूँ ना, वो बात क्लियर हो गया रमेश भाई से। जब सुनील भाई आएंगे ना, वो पिकअप लेने के लिए गए हैं जैसे। षडंपोला आणि काय जबरदस्त दर्जेदार फटका. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार विध्वंसक आणि चित्रबाणू स्वरूपातील सुरुवात आहे. अगदी ज्वलज्वलंत स्वरूपामध्ये फलंदाज गणेशच्या बॅट मधून 6 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये काय वादळी अर्धशतक साकारून तो आलाय. मॅन इन गोल्डन फॉर्म. खूप चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये आदर्श त्या ठिकाणी तैनात. षटकार आल्यानंतर खेळाला मात्र गतिमान करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज गणेशच्या खेळीस पूर्णविराम. कोण तीन चेंडूंचा खेळ संपन्न. 6 धावा फलकावर. पहिला झटका लागलेला आहे किरईपाडा या संघाला. साहिल आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. 34 धावा करायच्या आहेत अजूनही या मॅच मध्ये. 27 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. गोलंदाज वैभव षटकातील चौथा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आहे. गती हलकीशी खेचली होती परंतु फलंदाजाला विशिष्ट फरक नाही पडलेला मिळत. त्याने प्रॉपर पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. साहिलला आपण पाहतोय खूप चांगली बॅटिंग. खास करून जलसारच्या मैदानामध्ये एक अभूतपूर्व स्वरूपाचा विजय आपल्या संघाला मिळवून देणारा फलंदाज. एक हाती आपल्या संघाला जिंकून दिलं होतं आणि सुपर 6चे दरवाजे मात्र खुले केले होतं साहिल. हा देखील फटका फसलाय. वाईडिश लॉंग ऑफ परिकक्षेमध्ये आदर्श या सत्रातील दुसरा झेल परिपूर्ण करतोय. 2 महत्वपूर्ण मोहरे टिपण्यामध्ये सुयश प्राप्त केलेलं आहे वैभव या गोलंदाजाने. आठ धाबा झालेल्या आहेत. 2 झटके लागलेले आहेत. आदर्शचं योगदान खूप सुंदर राहिलेलं आहे. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये तैनात आहे आणि हे दोन्हीही झेल अचूकतेच्या मोजमापासहित मापदंडासहित त्याने परिपूर्ण केलेले आहेत आपल्या संघाकरिता. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. लाऊड अपील प्लम करिता. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची आणि षटकाची सांगता झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे आणि फलकावर 8 धावा आहेत. विजयासाठी अजूनही ॲक्युरेट टार्गेट आहे 32 धावांचं. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला नो टीम मीटिंग नो टाइम पास. लगेच दुसऱ्या षटकाला सुरुवात करा जेणेकरून आजच्या दिवसामधील जी शेवटची लढत आहे ऍटलिस्ट 4 षटकांची परिपूर्ण करता येईल. 8 रन्स. संग्राम आणि जयेश अशा 2 फलंदाज सध्या मैदानामध्ये आहेत. क्षेत्ररक्षणाचा सापळा हलकासा चेंज केला जातोय. क्रिकेटच्या या खेळामध्ये जेव्हा तुम्ही धावा चेस करत असता कॅल्क्युलेटिव्ह माइंडसेट असणं फार गरजेचं आहे. कोणत्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये अटॅक करायचा आहे, कोणत्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये डिफेंड करायचं आहे,
फील्ड अटॅक नक्की काय म्हणतोय, या गोष्टींचं महत्व अगणित आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा आपण धावा चेस करत असतो, वायडिश लॉंगॉनच्या झोन मध्ये अगदी बिटवीन द गॅप्स हा फटका होता. संग्रामच्या बॅट मधून देखणा चौकार आहे आणि चौकाराच्या सहाय्याने आता 12 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. महेंद्रसिंग धोनी वन ऑफ द बेस्ट फिनिशर म्हणून का ओळखला गेला, त्यामध्ये एक फार मोठं शास्त्रीय कारण आहे. खरं तर जेव्हा महेंद्रसिंग धोनी मैदानामध्ये उतरायचे, जवळजवळ 10 ते 15 षटकं प्रतिस्पर्धी संघाचा गेम प्लॅन पारखण्याचा ते प्रयत्न करायचे, सामन्याला डीप मध्ये घेऊन जायचे आणि त्यानंतर मात्र जेव्हा समोरच्या संघाचा पूर्ण गेम प्लॅन रीड केल्यानंतर शेवटच्या 5 ते 6 षटकांमध्ये ते अटॅक करायचे. म्हणून वन ऑफ द क्लासिकल वर्ल्ड क्लास फिनिशर म्हणून उगाचच ती बिरुदावली मिळवली नाही. त्यामागे गनिमी काबा होता. लॉफ्टेड स्ट्रोक आहे मिड विकेटच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी केंद्रस्थानावरून हा मोठा फटका आला आहे. संग्रामच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार. धावसंख्येला मात्र गतिमान अवस्था प्राप्त करून देण्यात आलेल्या आहेत. जणू काही धावसंख्येला पंख लागलेले आहेत. ॲक्युरेट 18 धावा स्कोर कार्ड वरती परिपूर्ण संग्रामच्या माध्यमातून विस्फोटक फलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. सुपर बॅटिंग, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह सजवलाय. सिंगल तर इझिली डन केली जाते आणि म्हणून तुम्ही जेव्हा धावा चेस करत असता ती गुणवत्ता तुमच्याकडे असायला हवी. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या बौद्धिक क्षमता तपासल्या जातात, मानसिक क्षमता तपासल्या जातात आणि तुमचं जे खरं कॅरेक्टर आहे, सामना जेव्हा अट्टीतडीच्या अवस्थेमध्ये पोहोचतो तेव्हा तुमच्या कॅरेक्टरची देखील चाचपडणी केली जातं. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपातील चेंडू. हे षटक मात्र महागडं ठरू लागलंय. पहिल्या षटकामध्ये 8च धावा आल्या होत्या, परंतु या षटक क्रमांक 2 मध्ये संदीप एक चौकार, एक षटकार, एक सिंगल, आता वाईट चेंडू देखील आलाय. धाव फलक मात्र वेगाने प्रस्थान करू लागलेला आहे. तब्बल 2 0 20 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक भूषण देखील त्या ठिकाणी चुकी करतात. आता सर्व गोष्टी प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने घडू लागलेल्या आहेत. नशीब देखील परिपूर्ण साथ देते किराईपाडा या संघाची. भूषणच्या माध्यमातून झेल सोडला जातोय. खूप चांगल्या स्थितीने आपण पाहू शकाल. सध्या 22 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 40 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना हे दुसरं षटक अत्यंत उपयुक्त ठरलेलं आहे किराईपाडा या संघाकरिता. आतापर्यंत 14 धावा षटकामध्ये आलेल्या आहेत. जयेश ऑन स्ट्राइक. वायडिश लॉंगॉप मध्ये सजवलेला फटका आदर्श आणि त्याने केलेलं क्षेत्ररक्षण हे खरोखरच लक्षणीय ठरलंय. खूप सुंदर भूमिका आदर्शने अदा केलेली आहे आपल्या संघाकरिता. 2 षटकांचा खेळ समारोपाकडे वळालाय. विजयासाठी 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावांचं लक्ष समोर राहिलेलं आहे. आता रिक्वायर्ड रन रेट 6च्या देखील खाली आलेला आहे. फलंदाजांवरचं सायकोलॉजिकल प्रेशर भरपूर कमी झालेला आहे. चेंडू जास्त आहेत, धावा कमी करायच्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय दर्जेदारी स्पर्धा आहे. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये, सुपर 4 मध्ये प्रविष्ट होणार याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. ते वाईट बॉल, खराब स्वरूपातील चेंडू आपण पाहू शकाल. आता 18 चेंडूंमध्ये 16 धावा. सध्या मोमेंटम पूर्णपणे कॅरी करून आहे किराईपाडा संघ. त्यांच्याकडे जवळजवळ 8 विकेट शिल्लक आहेत. मैदानामध्ये असलेले दोन्ही फलंदाज सेट आहेत आणि रिक्वायर्ड रन रेट 6च्या देखील खाली आहे. सर्व गोष्टी किराईपाडा संघाच्या बाजूने आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. हा चेंडू हवेमध्ये, दोन्हीही क्षेत्ररक्षकांमध्ये भरपूर चलबिचल होती. कॉलिंगचा, कोलॅबरेशनचा, कोऑर्डिनेशनचा, जुगलबंदीचा अभाव होता. एका बाजूने जर आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मधून धावत होते, दुसऱ्या बाजूने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, त्याने मात्र शेवटपर्यंत कॉलिंग केलं नाही. धाव फलक जाऊन विसावतोय फलकावर. ॲक्युरेट 25 या अंकावर. 15 धावा विजयापासून दूर आहेत. किराईपाडा संघाने केलेली फलंदाजी, ज्यामध्ये संग्रामचा उल्लेख करावा लागेल.
एक चौकार एक षटकार त्याने खेचलाय. खूप चांगली बॅटिंग करतोय आणि त्याची साथ जयेश चांगल्या रीतीने दिलेले आहे 100च्या स्ट्राईक रेटने. वायडिश लॉंगअप मध्ये आदर्शने आतापर्यंत या सत्रामध्ये 3 झेल परिपूर्ण केलेल्या आहेत. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण संपूर्ण सत्रामध्ये आदर्शच्या माध्यमातून. अफलातून हे क्षेत्ररक्षण आहे. 1 नाही 2 नाही तर 3 झेल त्याने कंप्लीट केलेले आहेत. फलकावरती 25 धावा, विजयासाठी 15 धावांचं टार्गेट अजूनही समोर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सध्या संपूर्ण जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेचा विचार आपण केला तर पहिल्या क्रमांकावरती ग्लेन फिलिप्सचं नाव आदर्शाने घेतलं जातं. प्लेअर फ्रॉम न्यूझीलंड. काय जबरदस्त तो क्षेत्ररक्षक. रवींद्र जडेजा सारख्या क्लास 1 फिल्डर भारतीय संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. परंतु जेव्हा क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पहिल्या क्रमांकावर जॉन्टी रोड्स याचंच नाव घेतलं जाईल. कारण ऍज अ सबस्टिट्यूट म्हणून खेळला होता. बदली खेळाडू म्हणून मैदानामध्ये खेळल्यानंतर 6 झेल टिपण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने करून दाखवला आणि सामना वीर हा पुरस्कार देखील आपल्या नावे कोरलेला होता. खूप चांगला रेकॉर्ड आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये. आदर्शने काही क्षेत्ररक्षण केलंय. सरतोडी संघाकरिता 3 झेल परिपूर्ण केलेले आहेत. पहिल्या सत्रामध्ये धावा कमी झाला आणि त्या कारणास्तव सध्या संघर्ष करावा लागतोय. श्री कुर्लाई मातोश्री सरतोडी या संघाला 26 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट कॅप शोधण्यामध्ये सुयश प्राप्त केलंय फलंदाजाने. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार 4 धावा. श्री कुर्लाई मातोश्री चषक नेत्रलोचक विस्मयकारक नयन मनोहरी चौकार आलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेशच्या बॅट मधून विजयाचा मार्ग आणखीन सोपा त्याने केलेला. सध्या आपण पाहू शकाल अगदीच अत्यंत विस्मयकारक असं दृश्य आहे. ऑन स्क्रीन कॅमेरामॅन तुषार कुर्ले यांच्या माध्यमातून. वन्स अगेन स्विचड बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने देखना फटका. बॅक टू बॅक बाउंड्रीज. काय सुंदर बॅटिंग करतोय जयेश. आजच्या दिवसामधील पात्रता फेरीमध्ये प्रविष्ट होण्याकरिता निर्णायक लढतीमध्ये समाविष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करणारे फलंदाज आहे जयेशच्या माध्यमातून. 34 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 6 धावांचं टार्गेट आता समोर आहे. गोलंदाजीमध्ये गती कमी आहे. थेट मात्र शॉट ऑफ गुडलँड स्पॉटवरली चेंडू रिलीज केले जात आहेत आणि त्याचा फायदा उचलतोय जयेश. सुंदर बॅटिंग. खोलवर टप्प्याचा हा बॉल परंतु कार्पेटला रोल करत असताना ग्राउंड शॉट एक्झिक्यूट केलेला आहे. प्रॉपर ऑन ड्राईव्ह होता. आणखीन एक सिंगल येतोय आणि या एकेरीच्या सहाय्याने फलकावरती तब्बल 35 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 धावांचं लक्ष समोर. बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्की कोणता संघ दाखल होणार हे ठरवणारी लढत यापुढे होणार आहे. एका बाजूने श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी त्यांच्या विपक्षामध्ये सध्याच्या घडीचा अंदाज जर आपण बांधला तर किराईपाडा 95% चान्सेस मात्र त्यांनी निर्माण केलेले आहेत. 12 चेंडू आणि 5 धावा अशी स्थिती आहे या मॅच मध्ये. वाईट बॉल अतिरिक्त स्वरूपामध्ये एक धाव येते. विजयाचा सुगंध दरवळू लागलाय. 12 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा करायच्या आहेत. यावेळेस मात्र आणखीन एक स्विच आहे जयेशच्या बॅट मधनं. आजच्या दिवसामधील अंतिम लढतीमध्ये प्रविष्ट होत असताना किराईपाडा संघ कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आपल्या मनापासून. चला लगेचच नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता दोन्ही संघांच्या संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. सामना 4 षटकांचा खेळवला जाईल.